महत्त्वाची बातमी। सहकारी कारखान्यांना एनसीडीसी मार्फत थक हमी कर्ज देण्याप्रकरणी सहकार विभागाकडून कोणत्या कारखान्यांना थक हमी कर्ज उपलब्ध करून द्यायचे याची यादी तयार करण्यात आली आहे। एकूण 21 कारखान्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे। मात्र भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ कारखान्याला थक हमी करून मिळणार का याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। मंगळवारी पार पडलेल्या बैठकीबाबत सहकार विभागाकडून कारखानदारांना दिलेल्या नोटिसीमध्ये पंकजा मुंडे यांच्या कारखान्याचा समावेश नव्हता। आजच्या कॅबिनेटमध्ये हा निर्णय होण्याची शक्यता आहे। राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक होतीये आणि या बैठकीमध्ये सहकारी कारखान्यांना एनसीडीसी मार्फत थक हमी कर्ज देण्याप्रकरणी आता सहकार विभागानं यादी तयार केलेली आहे। कोणत्या कारखान्यांना थक हमी कर्ज उपलब्ध करून द्यायचं याची यादी तयार करण्यात आली आहे। एकूण 21 कारखान्यांना हे कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे। पण महत्त्वाचं म्हणजे भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ कारखान्याला थक हमी करून मिळणार का याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। निलेश, सहकार विभागाच्या दृष्टीने किंवा सहकार क्षेत्राच्या दृष्टीने हा निर्णय कसा महत्त्वाचा ठरतोय आणि त्यामध्ये राजकीय कंगोरे कसे? प्रज्ञा, मागच्या काही दिवसांमध्ये जर पाहिलं तर जे सत्ताधारी पक्षाशी संबंधित लोक होती त्यांच्या कारखान्यांना थक हमी संदर्भामध्ये एनसीडीसीच्या मार्फत कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। मात्र बाबतीत मात्र निर्णय घेण्यात आला नव्हता। काल या संदर्भातली जवळपास 21 कारखान्यांच्या अनुषंगानं सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या दालनामध्ये बैठक पार पडली आणि त्या बैठकीमध्ये काही कारखान्यांच्या संदर्भामध्ये आता निर्णय होण्याची शक्यता आहे। याच्यामध्ये शरद पवार गटाशी सोबत असणारे अशोक बापू पवार जे आमदार आहेत त्यांच्या कारखान्याचा समावेश करण्यात आलेला आहे। मात्र पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ कारखान्याला मात्र थक हमी मिळणार का या संदर्भामध्ये आता राजकीय वर्तुळाचं संपूर्ण लक्ष लागलेलं आहे, कारण त्यांच्या कारखान्याला कालच्या बैठकीसाठी निमंत्रण असल्याचं पाहायला मिळालं होतं। यासोबतच औसाचे माजी आमदार बसवराज पाटील यांचा विठ्ठल सहकारी साखर कारखाना आहे लिस्टमध्ये समावेश करला आहे, त्यामुळे त्यांना देखील कर्ज मिळण्याची शक्यता आता नाकारता येत नाहीये। प्रज्ञा, निलेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।